जय शिवराय मित्रांनो, सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर आता मी जवळजवळ 12-13 ट्रिप मारल्या होत्या आणि संध्याकाळची किती वाजलेली 5:15. तर आपल्या फिटरचा फोन आला की बाबा, मी त्याला कॉल केला सकाळी की बाबा लायनर चेंज करायचे आणि स्टार्टरचं काम करायचं. तर तो म्हणला उद्या करू रविवारी. पण आता फोन आला त्याचा की लवकर ये, आता गाडी नाही आहे तर उद्या काही जमणार नाही, गाड्या आहेत उद्या भरपूर. तर आता आपण चाललेलो आहे गॅरेजवर आणि आपलं आता स्टार्टरचं पहिलं स्टार्टर खोलायचं आपल्याला आणि नंतर मग लायनरचं काम करायचं. तर बघूया कसं काम होतं आणि किती खर्च येतो, किती वेळ लागतो. आज जवळजवळ 600-700 रुपयेच धंदा झाला. आपण पूर्ण टार्गेट कम्प्लीट केलं असतं, पण जाऊ द्या, काम इम्पॉर्टंट आहे. आता लायनरचं काम का करायचं सांगतोय. 1-2 दिवसापूर्वी काय झालं की ब्रेकच लागला नाही. गर्दी होती, पुढं होती 2 व्हीलर, त्याला धडकवली गाडी मागून. पण तो मुलगाच जरा विचित्रपणे चालवत होता म्हणून झालं तसं. पण ब्रेक इम्पॉर्टंट आहे, ब्रेक लागलाच पाहिजे कशाही सिच्युएशन मध्ये. तर आता करून घेऊया, बघूया. आपलाच नंबर आहे, गाड्या नाही आहेत. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला आयडिया येईल लायनर कशी टाकायचे, स्टार्टर कसा खोलायचा. अरे ते हे कनेक्टर आहे, ते काय असतं ते, बाहेरचा आवाज नाही जात त्याच्या व्हिडिओ मध्ये. काय खराब झालं? गाडी नंबर MH14 GC 1371. बारीक वाला समजा ते ते पार्ट गरम आहे ना, ये गरम रहेगा ही ना, म्हणजे इंजिनच्या बाजूला होता म्हणून गरम होएगा ही. नाही याद लागलो झालं का राष्ट्रीय कार्य. मतलब वो पिलाता नहीं ना दूसरे को, हाँ वो अकेला जाके पीता है. अरे एक नंबर. परत एकदा. व्हेरी गुड. तर मित्रांनो, आपलं स्टार्टरचं काम तर झालेलं आहे सक्सेस. तर हा भैया मला भीती दाखवत होता की ह्या एवढ्या ह्याच्यात झालं नाही तर मग मॅग्नेट खोलावं लागेल, अजून जास्त खर्च लागेल. पण नशिबाने हे खोललं, आपल्या मागचं इंजिन बसलं ते मॅग्नेट काय असतं स्टार्टर, हा पूर्ण खोललं.
व्यवस्थित झालं, काही जास्त खर्च नाही आला, फक्त ब्रश आणि ते काही चेंज केलं तेवढ्यावरच आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला लायनर चेक करायचे, लायनर जर टाकावे लागले तर टाकायचे. हँड ब्रेक मुळे ये पण जाम हो जाता है, हाँ। तो किस्सा है ना, हा है ना, फिर तो जाम हो गया, और पट्टी भी चढ़ा हो गया आगे वाला, तो बोला ना गए वाली गलती करनी नाही, आता डायरेक्ट पासिंगच्या वेळेस, पासिंग आहे आपलं फेब्रुवारी. हा है, बोला नाही लावत. गेलेला आहे ना रे. आवाज करने लगता है, एक्टिविटी जाता है उसमें आवाज करता है, और 2 पैसे लगाएंगे 2 दिन चलता है बस. हे ओके. सबकी फोटो ये नहीं जा रहा था. अनिल भैया, आपल्या एका मित्राने ना लायनर टाकले होते नंतर, बरं का, त्याचं सारखं ते ब्रेक ऑइल जास्त खात होती गाडी. ठीक आहे, काय झालं असतं मग नंतर? फेल झालं असतं का इथून लीक झालं जास्त? नहीं ज्यादा लिखित नहीं लगता है, ज्यादा लिखित हो गया तो फिर नहीं लगता है. नाही, आपल्यासोबत झालं होतं असं एकदा, टायर मधून लीक झालं हाँ, पूर्ण. तो डायरेक्ट खुद गया था. हा, हा. आइल आला का नाही? हम्म. अरे म्हणलं ऑइल कसं काय एवढं लवकर संपतंय? हम्म. हा, सकाळी निघलं की संध्याकाळपर्यंत करतात ना. 2-2.5 हजार रुपये करतात रिक्षावर पण, आणि काही काहींचे 500-600 रुपये पण होत. मी भाडं घेऊन आलो होतो इथं मॉलला, म्हणलं पण विचारच करत होतो उद्या काम करायचे, तेवढ्यात तुमचा फोन. सब लोग होत नाही, आम्ही लगा सांगतो. वरती का इकडे गाडी आली. मागच्या वेळेस 1-2 दिवसाखाली एका 2 व्हीलर वाल्याला धडकवलं. ते म्हणजे ट्रॅफिक होतं पण जजमेंट चुकला. त्याला उलट मी शिवाय दिली. त्याला पंपिंग नाही करायचं. तर मित्रांनो, फायनली आपलं काम झालेलं आहे. 8 वाजलेले आहेत आणि आपण आता घरी आलेलो आहे. तर तिन्ही चाकाचे लाईनर प्लस आपलं स्टार्टरचं काम झालं. स्टार्टरचं काम म्हणजे किरकोळ काम होतं, ब्रश वगैरे फक्त चेंज केलेले आहेत, बाकी काही केलेलं नाही. तर तेवढ्या ह्याच्यातच आपलं काम झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आपला खर्च कमी आलेला आहे. आता टोटल खर्च सांगतो तुम्हाला,
₹1650 आपल्या सामानासाठी गेले. त्याच्यात आपल्याला तिन्ही चाकाचे लायनर, बुश, किट बीट सगळं आलेलं आहे. स्टार्टरचे ब्रश बीश सगळं आलेलं आहे. तेवढ्या ह्याच्यातच चिंध्या बिंद्या सगळं जे जे काय लागतं ते सगळं, ब्रेक ऑइल मोठं, तर हे सगळं आलेलं आहे. आणि ब्रेक ऑइलचं सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम काय होत होता की ब्रेक ऑइल टाकलं ना तर ब्रेक ऑइल लय लवकर कमी होत होतं. तर मला ते शेक येतच होता. शेवटी गॅरेजवर गेल्यावर कळालं की लेफ्ट चाकाचं तिथून ऑइल जास्त लीक होत होतं. जास्त म्हणजे बऱ्यापैकी लीक होत होतं. त्याच्यामुळे इथलं पुढचं ऑइल कमी होत होतं. तर ते पुढं काय झालं असतं, जास्त लीक होऊन ते सिलेंडर फुटला असता, म्हणजे ब्रेक फेल झाला असता थोडक्यात. ब्रेक फेल म्हणजे लागला नसता, तर असं झालं असतं. त्याच्यामुळं सगळं तिन्ही चाकाचे लायनर विनर झाले काम. स्टार्टरचं काम झालं ओके मध्ये. आणि फिटरने किती घेतले? ₹550 घेतले. आता ते कुठल्या हिशोबाने घेतले मी काय विचारलं नाही त्याला, जाऊ द्या म्हणलं. ₹150 चाकाने, म्हणजे एका चाकाचं काम करायला ₹150 जर घेतले तर तिन्ही चाकाचे ₹450. आणि समजा ₹100 ह्याचे घेतले असतील स्टार्टर खोलायचे माझ्या अंदाजाने. तर झालेलं आहे किती काम? 1600 हे 500, 2100 म्हणजे ₹2200 टोटल मध्ये आपलं काम झालेलं आहे. तर ठीक आहे, मी एवढा कमी खर्चात ऍक्सेप्ट केलं नव्हतं, की मला वाटलं की जास्त खर्च लागू शकतो. आणि मग मी असं विचार केला तर 2-2.5 हजार ब्रेकला लायनरचे, आणि त्याला एक ₹1,500-2,000 लागले असते असं विचार केला मी. तर ठीक आहे, ₹2200 काम झालं. आणि आता लायनर टाकले खरे, पण ब्रेकचा पॅन्डल जो आहे एकदम खाली जातो. तर का होतं तुम्हाला सांगतो, त्याची सेटिंग झालेली नसते. आणि पूर्ण तो म्हणला 1 दिवस लागेल, आणि आपण काय पहिल्यांदा ब्रेक लायनर नाही टाकले, खूप वेळा टाकलेले आहेत. आणि 1-2 दिवस जातातच. ऑटोमॅटिक ब्रेक लायनर असतात हे, तर 1 दिवस लागतो सेटिंग पूर्ण व्हायला. आता बघूया. तर व्हिडिओ कसा वाटला, काहीतरी बघायला भेटला असेल तुम्हाला, माझ्याकडून काहीतरी शिकायला भेटलं असेल, काहीतरी अंदाज आला असेल, तर नक्की लाईक करा, व्हिडिओला हाईप करा. नवीन भेट देत असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.